Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn next part of this our chapter financial planning. In last video we had seen that is what is GST and the terms about GST, right? What GST contain, invoice, right? आता याच्यात काय बघणार आहे आपण नेक्स्टमध्ये आपण काय बघणार आहे की जी एस टीचाच पुढचा पार्ट काय की इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट, त्याच्यानंतर आय टी सी, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जी एस टी पेएबल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. Now dear student, we are going to learn GST in trading chain. First बघा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर. मॅन्युफॅक्चरर काय करणार आहे त्याच्या होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला आपला माल विकणार आहे. त्यानंतर होलसेलर हा काय करेल रिटेलरला आणि रिटेलर टू कंझ्युमर. या अशा पद्धतीने आपल्याला चेन येते मॅन्युफॅक्चर पासून कंझ्युमर पर्यंत डायरेक्ट माल येत नाही शक्यतो. काही होलसेलर नंतर रिटेलर नंतर कंझ्युमर. दिस इज कॉल्ड ट्रेडिंग चेन. अथवा हे जीएसटी कसं आपण हे करणार आहे. जीएसटी इज लेवेड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर. बरोबर. जीएसटी प्रत्येक ठिकाणी मॅन्युफॅक्चर टू डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर आणि रिटेलर टू कंझ्युमर प्रत्येक ठिकाणी काय होतं की आपल्याला हे भरावंच लागतं, आपल्याला टॅक्स भरावाच लागतो, जीएसटी भरावा लागतो. व्हेन ट्रेडर पेज जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. आता तुम्हाला या टर्म्स काही लक्षात ठेवायचे. त्यापैकी फर्स्ट टर्म काय इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय, ट्रेडर जेव्हा आपण काय तो काय करेल परचेस करेल त्याच्या वेळेस त्याने जी जीएसटी दिलेला आहे पेड जीएसटी इट इज कॉल्ड ए इनपुट टॅक्स. अँड कलेक्टेड जीएसटी ॲट द टाइम ऑफ सेल विच इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. एखादा काय करतो रिटेलर जेव्हा माल खरेदी करेल तेव्हा तो काय करेल, तो जो टॅक्स देईल तो इनपुट टॅक्स आणि जो आपल्या ग्राहकाकडून कंझ्युमरकडून घेईल तो काय येईल त्याचा आउटपुट टॅक्स. त्याच्यानंतर बघा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता महत्वाची गोष्ट काय इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी. आता ज्यावेळेस काय होईल की एखादा ट्रेडर आहे तो काय करेल की त्याने परचेसिंगच्या वेळेस जो जीएसटी भरलेला आहे तो जीएसटी तो काय करतो, त्याला ज्यावेळेस तो जीएसटी कलेक्ट करेल तो आपल्या नेक्स्ट कंझ्युमरकडून काय करेल जीएसटी कलेक्ट करेल, तर तो काय करतो की ज्याने त्याने जो भरलेला यापूर्वी भरलेला जीएसटी तो त्याच्यातून तो काय करतो वजा करून मग तो जीएसटी काय करतो तो गव्हर्नमेंटला भरतो. बरोबर. पण आता इनपुट टॅक्स म्हणजे काय बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी ॲट द टाइम ऑफ पेइंग जीएसटी टू द गव्हर्नमेंट अ ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स अँड पेज the remaining tax. This deduction of input tax is called input tax credit. थोडक्यात म्हणजे आपण भरलेला जो टॅक्स आहे तो कमी करणे म्हणजेच काय इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याच्यानंतर बघा पुढे जीएसटी पेएबल. आता ट्रेडर किंवा रिटेलर असेल त्याला काय करावं लागेल की तो जीएसटी भरायचा गव्हर्नमेंटला तो कसा असणार आहे, जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स म्हणजे टॅक्स कलेक्टेड मायनस टॅक्स भरलेला टॅक्स टॅक्स पेड जीएसटी पेड. बरोबर. इन शॉर्ट while paying taxes to the government each trader in the trading chain subtract the tax paid at the time of purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. म्हणजे गोळा केलेला हा कलेक्टेड टॅक्स मायनस टॅक्स पेड त्याने आधीच्या जो ट्रेडर असेल त्याला भरलेला टॅक्स. राईट. त्याच्यानंतर बघा सपोज मॅन्युफॅक्चर ऑफ ए वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200. आपण एक एक्झाम्पल बघू. इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर. मॅन्युफॅक्चरने काय केलं, होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू द रिटेलर. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर ₹400. आता ही जी ट्रेडिंग चेन आहे आणि जीएसटी कलेक्टेड आहे हे कसं होतं बघा. रेट ऑफ जीएसटी चार्ज एवढी स्टेज इज 12%. देन how each trader pays GST and takes his input tax credit at every stage of transaction is shown in the following flow chart. Observe and study it. बघा खाली दिलेलं होतं सी जीएसटी आणि एच जीएसटी. आता बघा मॅन्युफॅक्चररने काय केलं 200ला या होलसेलरला वॉच विकली, ते त्याच्यात काय त्याला 12% काय भेटलं त्याने जीएसटी कलेक्ट केला, तर किती झालं ₹24. हा ₹24 त्याने काय केला कलेक्ट केला.
हा 24 रुपीज काय करेल तो की 24 रुपीज हा इथे गव्हर्नमेंटला भरणार आहे बरोबर. आता 24 रुपीज त्याने गव्हर्नमेंटला भरला. त्याच्यानंतर बघा या होलसेलरने काय केलं, होलसेलरने ही जे रिटेलरला 300 रुपीजला ही वॉच सेल केली बरोबर. तर रिटेलरला 12% किती जीएसटी होलसेलरने कलेक्ट केला 36 रुपीज. आता 36 मधून त्याने इथे जो कलेक्ट केला होता आपला पेड केला होता 24 तो सबट्रॅक्ट केला म्हणजे किती 12 रुपीज. आणि 12 रुपीज तो काय करणार आहे गव्हर्नमेंटला भरणार आहे बरोबर जीएसटी. त्याच्यानंतर बा हा होलसेलरने 300 रुपीजला रिटेलरला विकलं. रिटेलरने तेच वॉच किती रुपयाला विकलं 400 रुपीजला कोणाला कस्टमरला. त्याने किती 12% जीएसटी कलेक्ट केला म्हणजे किती 48 रुपीज. पण त्याने पेड किती केलेलं होतं 36 म्हणून 48 मायनस 36 किती 12. तो गव्हर्नमेंटला किती भरणार आहे 12 रुपीज. अशा पद्धतीने काय 24 प्लस 12 प्लस 12 म्हणजे किती झालं 48. हा 48 इथे आला. म्हणजे थोडक्यात काय कोणालाच जीएसटी हे करायचं नाही. सर्व जीएसटी कोणाकडून कलेक्ट होणार आहे कस्टमरकडून बरोबर. आता हे ॲक्च्युअली आपण टेबलमध्ये पाहू. प्राइस काय 200 रुपीज जीएसटी इन टॅक्स इन वाईस 1 कोणाचे मॅन्युफॅक्चर टू होलसेलर. सी जी एस टी 6% आणि एस जी एस टी 12%. असे एकूण किती 224 हे कोणाला भेटले कोणाला पेड करावं लागले होलसेलरला. आता होलसेलरने काय केलं त्या प्राइसची वॉच काय केली 300 ठेवली. मग काय त्याची 6% एकूण आपला टॅक्स किती 12% होता म्हणजे 6% सी जी एस टी आणि एस जी एस टी 18 आणि 18 किती झाले 36 म्हणजे 336 राईट. त्याच्यानंतर जीएसटी इन टॅक्स इन वाईस प्राइस ऑफ वॉच 400 रुपीज सी जी एस टी 24 एस जी एस टी 24 टोटल 448. आता इथे काय होतं मॅन्युफॅक्चर टू होलसेलर बी टू बी होलसेलर टू रिटेलर बी टू बी बट इयर इज बी टू सी. तर चेन काय होणार आहे आपली स्टॉप होणार आहे बरोबर. हा टॅक्स पूर्ण कोण भरणार आहे कंझ्युमर भरणार बरोबर. त्याच्यानंतर बघा bifurcation of taxes paid to the government by the traders at each stage by the manufacturer. किती भरला त्याने 12 प्लस 12 24. तो कोणाकडून कलेक्ट केला होता त्याने होलसेलरकडून बरोबर. होलसेलरने किती भरला 6 आणि 6 म्हणजे 12. तो कोणाकडून कलेक्ट केला होता त्याने रिटेलरकडून. रिटेलरने किती भरला 6 प्लस 6 म्हणजे 12. टोटल किती here 24 सी जी एस टी एस जी एस टी 24 आणि टोटल जीएसटी पेड काय 48. हा सर्व कोणाकडून घेतला त्यांनी कंझ्युमरकडून. आता ट्रेडिंग बिटवीन जीएसटी अँड होल्डर इज नोन ॲज बिझनेस टू बिझनेस. इन शॉर्ट बी टू बी. ट्रेडिंग बिटवीन जीएसटी अँड होल्डर अँड कंझ्युमर इज नोन ॲज बिझनेस टू कंझ्युमर. इन शॉर्ट बी टू सी. दिस इज द लास्ट लिंक इन द ट्रेडिंग चेन. कोणता हा जो बिझनेसमॅन आहे आणि कंझ्युमर हा जो लास्ट आहे लास्ट कंझ्युमरला ही चेन काय करणार आहे स्टॉप होणार आहे. Now we will see practice set 4.2. Chetna store paid GST of rupees 1,05,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna stores. आता आपण टर्म्स बघितल्या कोणत्या कोणत्या बघितल्या आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जी एस टी पेएबल हे आपण ऑलरेडी काय बघितलं लास्ट याच्यामध्ये बघितलं आपण बरोबर. आता काय काय इथे दिलेलं आता आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेस काय होईल ट्रान्झॅक्शन होईल त्याच्या वेळेस जी एस टी पे करावे लागणार आहे जी एस टी लेवेल राईट. आता जी एस टी ॲट द टाईम ऑफ परचेस हा काय होईल त्याचा इनपुट टॅक्स बरोबर. इनपुट टॅक्स ऑफ चेतना स्टोअर्स किती रुपीज 1,05,000 rupees. And output tax means tax collected of Chetana stores किती 1,05,000
22,500 rupees, right? Therefore, input tax credit that is ITC of Chetna store is this one, input tax rupees 1,05,000. Now GST payable by Chetna store is equal to output tax minus ITC. Output tax is 1,22,500 minus 1,05,000. और आउटपुट टॅक्स जो टॅक्स कलेक्ट केलेला आहे त्याच्यातून इनपुट टॅक्स जो टॅक्स भरलेला आहे बरोबर, मग हा दोघांचा जो डिफरन्स आहे तो किती येतो 22,000. सो चेतना स्टोअर्स GST पेएबल काय राहील, त्याला किती GST भरावं लागेल शासनाला 22,000 रुपीज. ओके. Now next question is, Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. Right? This is collection of GST. This is paid of GST. What is the amount of ITC to be claimed? What is the amount of GST payable? So first one is input tax, that is tax paid at time purchase is equal to rupees 12,500. Right? Output tax collected at time sale, this is rupees 14,750. What is the amount of ITC claimed? So amount of ITC is equal to input tax. What is input tax? That is tax paid at time of purchase, that is rupees 12,500. एकदम सिंपल आहे. ह्या चॅप्टरचं टेन्शन नाही घ्यायचं, 1 बाय 1 करणार तुम्ही, तुम्हाला हे चॅप्टर सोपं वाटेल. एवढे लेंथ जास्त आहे, काही जास्तीची माहिती दिली. आता हे जर एक्झाम्पल बघितलं तर याच्यात नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ ए फर्म रजिस्टर अंडर GST हा जो भाग आहे हा काय अनावश्यक आहे, म्हणजे तो एक्झाम्पलचा एक काय फॉर्मॅलिटी, पण बाकी आपलं इथून सुरू होतो. बरं, सी पेड GST, सी कलेक्टेड GST, what is ITC and what is the amount of tax payable. So amount of GST payable is equal to output tax minus amount of ITC, that is income tax credit. So what do you get? This is 14,750 minus 12,500. So 2,250. Now question number 3 is, Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800 pays GST for Amir Enterprises. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500.
find the amount of GST payable at every stage of a trading and hence find the payable CGST and HGST. Here first one is Amir Enterprises. It sold to Akbari Brothers. Second, आणि थर्ड वन कोण आहे आपला? मयंक. मयंक फूड कॉर्नर. हे आपले तीन असे, आमिर एंटरप्राइजेस टू अकबरी ब्रदर्स आणि मयंक टू मयंक फूड कॉर्नर. हियर इज बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, हियर बिझनेस टू कस्टमर. राईट. आता इथे आमिर आपल्याला काय दिलेलं आहे? फाइंड द अमाऊंट GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड HGST. पण फर्स्ट आपण कोणापासून स्टार्टिंग करू? फॉर आमिर एंटरप्राइजेस. What do we get? First one, इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती त्याने टॅक्स किती पेड केला? ₹3,800. पण आउटपुट टॅक्स ₹4,100. सो ITC किती राहील त्याचा? and therefore GST payable output tax minus input tax. So output tax is 4,100 minus 3,800. So this is 300 rupees. Now नेक्स्ट वन काय विचारलेलं आपल्याला? ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST. देअरफॉर पेएबल CGST इज इक्वल टू 1/2 GST. पेएबल CGST अँड आपण एकाचे घेऊन घेऊ. पेएबल HGST इज इक्वल टू 1/2. दोघं काय आपल्याला CGST आणि HGST दोन्ही आपल्याला पे करायचे. ते कसे करता येईल? मग आपल्याला 1/2 GSTच्या हाफ किती? 300. दॅट इज 150 रुपीज. दिस इज फॉर फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपला आपल्याला काय वाटेल? फर्स्ट स्टेजला फॉर यू आमिर एंटरप्राइजेस. राईट. फर्स्ट वन हे आपण त्याचं अमाऊंट GST पेएबल काढलं. नंतर काय केलं आपण? पेएबल CGST अँड HGST. आता सेकंड बघा. सेकंड फॉर राईट नेक्स्ट इयर फॉर सेकंड वन इज अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स. काय येईल त्याचं आपल्याला? फर्स्ट इनपुट टॅक्स 4,100. आउटपुट टॅक्स कलेक्टेड किती कलेक्ट केला त्याने? बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड GST ₹4,500. सो ITC GST पेएबल $400. So both paid 200 and 200. Right. आता मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स. हा जो आहे मयंक सर्व टॅक्स कोणी पेड केला? मयंक फूड कॉर्नरने. बरोबर. पण यांना काय करावं लागेल? पहिल्यांदा फर्स्ट आमिर एंटरप्राइजेसला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावं लागला. त्याच्यानंतर कोणाला करावं लागला?
अकबरी ब्रदर्सला इतका टॅक्स पेएबल करू लागला GST. ओके. Now next is Malik Gas Agency, Chandigarh Union Territory purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500. नंबर्स जे जे दिलेले आपल्याला ते काय करायचे, परचेस्ड हे काय परचेस प्राइस अँड सोल्ड देम to the local customer for rupees 26,500. This is selling price. Find the GST to be paid at the rate of 5% and hence GST चा रेट दिलेला आता GST paid at the rate of 5% and hence CGST and UTGST to be paid for this transaction. For Union Territory there is UTGST instead of SGST. बरं, SGST वापरत होतो त्याच्याऐवजी काय युनियन टेरिटरीज जे आहे केंद्रशासित प्रदेश त्याला आपण UTGST म्हणतो, काही फरक नाही. आता काय आहे त्याची परचेस प्राइस काय फॉर मलिक गॅस एजन्सी परचेस प्राइस रुपीज, सेलिंग प्राइस रुपीज. बघा हे ॲनालिसिस करून घेऊ आपण. एक्झाम्पल काय दिलेले बरं. आता रेट ऑफ GST, रेट ऑफ GST हा काय राहतो कॉन्स्टंट राहतो. बरं, रेट ऑफ GST हा काय कॉन्स्टंट राहतो. सेलिंग किती पण म्हणजे एखाद्या प्रॉडक्टवर तो GST किती ट्रान्झॅक्शन झाली तर रेट ऑफ GST काय राहतो कॉन्स्टंट सेम राहतो. बरं, म्हणून काय आता बघा इनपुट टॅक्स that is tax paid at time of purchasing is equal to काय होतं 5% of rupees 24,500. Therefore input tax by 100 into 24,500. Right? 0 get cancel. 5 into 5 5 are 25, 2 carry, 5 4 are 20, 22, 2 carry, 5 2 are 10 and this 2. Right? So this is input tax. Output tax, this is GST collected at time of selling. So GST is collected at time of selling. What do we get? 5% of किती selling price 26,500. Right? So next one is therefore output tax 5 by 100 into 26,500. 0 get cancel. 5 5 is 25, 2 carry, 5 6 are 30, 32, 3 carry, 5 2 is 10 रुपीज. आता काय फाइंड करायचं आपल्याला अँड हेन्स फाइंड द GST टू बी पेड. सो पेएबल GST is equal to output tax minus ITC. Now this is nothing but input tax is nothing but this is also ITC, input tax credit. Therefore what you get output tax
1325 minus this 1225. So what we get? 5 5 is 25 बरोबर आहे का? 5 6 30. So this is 100. Therefore काय काय फाइंड करायचं आपल्याला? पेबल CGST tax paid to central government is equal to payable UTGST union territory, right, is equal to 1/2 GST, that is 1/2 into 100. So 50 rupee to each to pay to CGST and UTGST. Okay. Now next बघा, question number 5. Messrs Beauty Products paid 18% GST on cosmetic worth rupees 6,000 and sold to a consumer for rupees 10,000. What are the amount of CGST and SGST shown in the tax invoice issued? बरोबर. आता बघा, हा प्रश्न जरा वेगळा आहे. याच्यात आपल्याला CGST आणि SGST पेएबल नाही काढायचं आहे. तर काय काढायचं आपल्याला की टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल CGST आणि SGST किती असेल. मग आता टोटल GST कोण पेड करतो? जो लास्ट कस्टमर आहे, बरोबर, जो कंझ्युमर आहे तो काय करतो? पूर्ण जे टोटल CGST आणि SGST पेड करतो. म्हणजेच काय, कंझ्युमरला जो ज्या रेटने आपण सोल्ड केलेले आहे त्याच्यावर जो GST असेल तो आपला काय येणार आहे? टोटल म्हणजे GST आणि GST येणार आहे तो, म्हणजेच बायफर्गेशन CGST आणि SGST टोटल येणार आहे कशामध्ये? इनव्हॉइसमध्ये, बरोबर. मग आता बघा, GST collected at time of selling is equal to kind 18% of 10,000. So 18 0 cancel 1,800 rupees. Therefore GST in the tax invoice total किती येणार आहे? 1800. and therefore CGST in the tax invoice is equal to SGST in the tax invoice is equal to 1/2 GST, that is 1/2 into 1,800, that is कितीला आपल्याला की प्रत्येक CGST इन टॅक्स इनवाइस अँड SGST टोटल ती कोणा किती येणार आहे? 900 रुपीज ईच प्रत्येक. ओके. Now next is question number 6. Very interesting. Prepare business to consumer, that is B2C tax invoice using given information. Write the name of the supplier, address, state, काय काय लिहायचं आपल्याला, date, invoice number, GSTIN, etc. as per your choice. Supplier, messrs, address, state, date, त्याच्यानंतर इनवाइस नंबर, GSTIN. हे आपल्याला काय करायचं आहे? याच्यात हे पर्टिक्युलर दिले, रेट ऑफ मोबाईल, बॅटरी ₹200, रेट ऑफ GST इज 12%, HSN कोड दिला 8507, किती क्वांटिटी 1 पीस, राईट. हे रेट ऑफ हेडफोन ₹750, रेट ऑफ GST इज 18%, HSN कोड दिला 8518, 1 पीस. आता आपल्याला टॅक्स इनवाइस बनवायचं बघा. व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही तुमच्या नावा टाकू शकतात. आता इथे माझं नाव टाकतो, सॅम्स मोबाईल. सॅम्स मोबाईल म्हणजे शेखर अनंतराव मांडे, सॅम्स मोबाईल. त्याच्यानंतर बघा मोबाईल्स
त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ॲड्रेस सिडको तुम्ही तुमचं कोणतंही टाकू शकता, M2 औरंगाबाद. नंतर स्टेट काय, महाराष्ट्र. त्याच्यानंतर इनवॉइस, इथे आपण ईमेलही टाकू शकतो आपला, शेखर ए मांडे @gmail. त्याच्यानंतर इनवॉइस GSTN टाकून द्या कोणतंही 151. राईट. त्यानंतर GSTIN हा इनवॉइस नंबर टाकला मी, इनवॉइस नंबर GST 151. त्याच्यानंतर GSTN दॅट इज 27 PQRST 4572. किती 15 डिजिट्स याच्यात, अल्फा न्यूमरिकल अल्फाबेट्स आणि न्यूमर्स नंबर्स त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अजून काय आपल्याला इनवॉइस डेट टाकून द्या काहीतरी 29/2020. राईट. आता सिरियल नंबर HSN कोड आता इथे आपल्याला दिलेलं आहे 8507. नेम ऑफ प्रॉडक्ट, बॅटरी, मोबाईल बॅटरी. रेट इन रुपीज 200. क्वांटिटी किती 1. सो टॅक्सेबल अमाऊंट इज 200. रेट ऑफ GSTचा रेट किती दिला आपल्याला, रेट ऑफ GST 12%. मग काही लिहिते रेट किती, CGST 6%. 200च्या 6% किती होईल, टॅक्स इन रुपीज दॅट इज 12. अगेन 6% टॅक्स इन रुपीज 12. राईट. और 12 रुपीज इथे लिहा वाटलं तर. राईट. सो व्हॉट वी गेट, टोटल अमाऊंट 200 + 12 म्हणजे 224 रुपीज. राईट. अगेन सेकंड इज हेडफोन दॅट इज HSN कोड का दिला त्याचा 8518. व्हॉट इज प्रॉडक्ट, हेडफोन 750 रुपीज. क्वांटिटी किती दिली आपल्याला, 1 पीस किती, मग 750. रेट ऑफ याचा रेट किती दिला आपल्याला 18%, म्हणजेच काही 9% CGST 9% HGST. आता 750चे 9% काढा, 9% ऑफ 9/100 इंटू 750. 0 गेट कॅन्सल. 9 5 जा 45, 9 7 जा 63, 63 and 4 67, 67/10 म्हणजे 67.5. याच्या किती 67. हिअर ऑल्सो 67.5 रुपीज. आता 67.5 आणि 67.5 किती होईल, 0 1 कॅरी 14 1 कॅरी 135 प्लस 750 5 8 885. आता इथे काय अमाऊंट टोटल टॅक्सेबल अमाऊंट किती 950. हे किती 12 दॅट इज 5 6 + 7 + 2 9 89.5. here also 89.5 and total is 9 1
9 + 2 11, सो 1109 रुपीज ही टोटल त्याला काय करावं लागेल, पेड करावं लागणार आहे. टॅक्स इनवाईस हा आपला टोटल कम्प्लीट असा इंटरेस्टिंग आहे. नाउ नेक्स्ट वन, लास्ट क्वेश्चन बघा. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस B2B टॅक्स इनवाईस ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. नेम ऑफ द सप्लायर. मागच्या याच्यात काय होतं, बिझनेस टू कंझ्युमर होतं, त्याच्यामुळे आपल्याला हा जो आपला सप्लायर आणि रिसिप्टनीट हे आपल्याला दोन लिहावं लागलं नाही, फक्त सप्लायरचं लिहावं लागलं होतं. नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, डेट एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. सप्लायर नेम, ॲड्रेस, स्टेट, GSTIN, इनवॉइस नंबर, डेट. आणि रिसिप्टनीट जो आहे, जो माल परचेस करतो, नेम, ॲड्रेस, स्टेट आणि GSTIN हे दोन्ही टाकायचे आपले, बरोबर. ॲटम्स दिले, पेन्सिल बॉक्सेस 100, HSN 3924, रेट पर बॉक्स इज ₹20, GST रेट किती 12%. सेकंड जिगसॉ पझल्स 50 पीसेस, HSN 9503, रेट ₹100, GST किती 12%. आता आपल्याला काय करायचं, हा टॅक्स इनवाईस बनवायचा. टॅक्स इनवाईस ऑफ गुड्स. सप्लायर घेतला आपण मेसर्स विनय स्टेशनरीज, कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र. पिनकोड लिहिलं त्याचं, बरं. त्याच्यानंतर जीमेल लिहिलं आपलं, बरं, ईमेल ID, बरं. आपल्याला मोबाईल नंबर वगैरे दिलेलं नाही, लिहिलं तरी काही हरकत नाही. रिसेप्शनिस्ट सॅम्स बुक्स, सिडको M2 औरंगाबाद, महाराष्ट्र. इकडे GSTIN लिहिला, हा 15 अल्फा न्यूमरिकल हा आपला GSTIN आहे, ज्याच्यामध्ये 15 कॅरेक्टर्स आहे, राईट. इनवाईस नंबर किती आता, GST 2251 घेऊ आपण. इनवाईस डेट 20 सप्टेंबर 2020. आता HSN कोड एक एक पाहू आपण. HSN कोड किती दिला आहे, 3924. नेम ऑफ प्रॉडक्ट पेन्सिल बॉक्सेस. रेट ₹20, quantity 100, so what you get, 2000 rupees. Rate of GST 6%, here also 6%, 2 6 12, बरोबर. कितीला आता 6/200, 00 कॅन्सल होऊन जाईल, ₹120. दिस इज ऑल्सो 120. टोटल किती आता 240 आणि हे 2000, म्हणजे 2240 रुपीज, राईट. त्याच्यानंतर बघा सेकंड, त्याचा HSN कोड काय दिला, 9503. प्रॉडक्ट जिगसॉ पझल्स, रेट किती 100, क्वांटिटी 50, सो 5000 रुपीज. 6%, 00 कॅन्सल, किती लागतं 6 300 रुपीज. इज ऑल्सो 12%चे काय हाफ 6%, दॅट इज 300 रुपीज. टोटल किती होईल 5600, राईट. आता टोटल अमाऊंट किती दिली आपल्याला, टोटल अमाऊंट ₹7000. हिअर 420 रुपीज, 420 रुपीज. अँड टोटल किती दिलं त्याला 7004. एकूण 7080. दिस इज ऑल्सो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेम इथे. दिस इज द टॅक्स इनवाईस ऑफ गिवन ट्रान्झॅक्शन.